हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता समरने घरात चोरी केल्याचा खूप मोठा कांगावा होणार आणि कृष्णाला समरनेच हे सगळं केलं आहे अशी शंकासुद्धा येणार. तर दुसऱ्या बाजूला आता समरला जाळ्यात ओढून चांगलं फसवायचं असं पूजा ठरवणार. आता नेमकं कसं काय घडतं हे सगळं बघूया. आता इकडे समरने अनुसयाच्या कपाटातनं एक अंगठी चोरलेली असते आणि आता ती अंगठी घेऊन तो पूजाकडे आलेला असतो आणि तो आता पूजाला ती अंगठी दाखवत म्हणत असतो, हे घ्या, हे तुमच्यासाठी खास ह्या रांगडे पाटलांच्या सुपुत्राकडनं भेट. तुम्हाला सपान पडलं आणि आम्ही ते पुरं नाही केलं असं होऊ शकत नाही. घ्या घ्या, घाला की तुमच्या ह्या नाजूक बोटात ही अंगठी घाला. तुमच्या ह्या नाजूक बोटात एकदा काही अंगठी चढवली गेली की नाही की त्या अंगठीची शोभा आणखीनच जास्त वाढून जाईल. घाला. त्याबरोबर आता पूजा ही समरला बोट पुढं करते. आता समर म्हणतो, म्हणजे ही अंगठी आम्हीच. त्याबरोबर पूजा म्हणते, आता इतक्या प्रेमाने आणले म्हटल्यावर. त्यावर समर म्हणतो, चालेल होय, आम्ही तुमच्या बोटात अंगठी घातली तर. नाही म्हणजे आम्ही अंगठी घालायला आमची काही हरकत नाही, पण जर आम्ही तुमच्या बोटात अंगठी घातली तर आम्ही अंगठी घातल्याचा अर्थ काय होऊ शकतो ते माहिती आहे ना मग तुम्हाला. पूजा म्हणते, समर, अरे एवढी शिकलेली आहे मी, शहराकडे नोकरीसुद्धा केली आहे. तुला काय वाटतं, तू माझ्या बोटात जर अंगठी घातलीस तर तिचा काय अर्थ होईल हे मला कळणार नाही आहे का? कदाचित असाही विचार कर ना की मला माहिती आहे तू माझ्या बोटात अंगठी घालण्याचा अर्थ काय होऊ शकतो आणि मला तोच अर्थ हवा आहे आणि म्हणूनच मी तुझ्याकडे बोट पुढे केलं आहे. आता तुम्ही ठरवायचं आमच्या बोटात तुम्हासने अंगठी घालायची आहे की नाही ते. त्याबरोबर समर म्हणतो, नाही नाही नाही, अहो नाही घालायची अंगठी असं होऊच कसं शकतं. उलट आम्हाला तर तुमच्या बोटात अंगठी घालाया आवडेल. आवडीनं आनंदानं घालू आम्ही तुमच्या बोटात अंगठी. द्या की. आणि मग समर आता पूजाचा हात पकडून अलगद पूजाच्या बोटात अंगठी घालतो. समर म्हणतो, जर तुमच्यावर अलंकार चढवण्याचा अधिकार तुम्ही आम्हासनी दिलात तर रोज एक एक नवनवीन अलंकार करून घेऊन येऊ आम्ही तुमच्यासाठी. काय? त्यावर पूजा म्हणत असते, तो अधिकार तुमचाच होऊ शकतो. आणि मग आता लगेचच खूप सुंदर अंगठी आहे, खूप गोड, मला लई आवडली असं म्हणत पूजा समरला बिलकते आणि आपल्या बोटातल्या त्या अंगठीकडे बघत म्हणत असते, अरे मूर्खा, ही तर फक्त सुरुवात आहे. अजून पुढे पुढे बघत जाशील ही पूजा नक्की काय चीज आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता बाळजाबाईंनी काय केलेलं असतं, मुद्दामून एक पातेलं गरम करायला गॅसवरती ठेवून त्या निघून गेलेल्या असतात. आता अनुसया ते पातेलं उचलायला जाते आणि त्याचवेळी तिला चटका बसतो. आता चटका बसतो, बोटं जोरात भासतात, त्यामुळे अनुसया भडकते. अनुसया आता बाळजाबाईंकडे येते आणि तिच्याशी भांडायला लागते. ती म्हणत असते, मुद्दाम केलंस ना तू हे सगळं, तुला काय वाटलं होतं की मला कळणार नाही का? तुला माझा जीव घ्यायचा आहे का, म्हणून चालली आहेत का तुझी ही सगळी नाटकं? हे बघ, तू ना जास्त नाटकं करू नको बाळजा. अगं सुंभ गेला तरी पीळ जळत नाही आहे का तुझा? हे बघ, उगाच चौगाच ना हा नसता शहाणपणा बंद करायचा. आधीच एकतर माझ्या सोन्यासारख्या संसाराला नजर लावलीस, माझं घर उद्ध्वस्तीच्या मार्गावर आणलंस आणि आता वरनं शिरजोरी पण चालली होय तुझी. दागिने चोर. त्याबरोबर मग बाळजा लगेचच म्हणते, मला चोर म्हणायचं नाही या, मी नाही आहे चोर, तूच आहेस चोर, तूच माझ्या घरावर हक्क सांगायला आली आहेस. त्यावर मग लगेचच अनुसया म्हणते, तू विसरतेस वाटतं, मी आढळरावांची पहिली बायको आहे ते. विसरत नाही आहेस ना व? आणि मग आता हे ऐकून बाळजाला राग येतो. बाळजा आता अनुसयाचा गळा पकडते आणि म्हणत असते, पहिली बायको म्हणून लई तोरा मिरवायलास काय? जीवच घेतो बघ तुझा. त्यावर बाळजाला आता कृष्ण थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण आता बाळजा काही थांबतच नसते. आता हे सगळं सुरू असताना अनुसया बेशुद्ध होते. अनुसया बेशुद्ध झाल्यावर कृष्ण त्या ठिकाणी दुष्यंतला हाका मारून बोलवते. दुष्यंत तिकडे येतो आणि म्हणतो, हे काय, मोठी आई बेशुद्ध कशी झाली, काय झालं इकडे? त्यावर मग कृष्णा दुष्यंतला सगळा प्रकार सांगते. सगळं ऐकून दुष्यंतच्या तर पायाखालची जमीनच सरकते. दुष्यंत डॉक्टरांना ताबडतोब फोन करतो, अनुसयाला उचलतो, बेडरूममध्ये घेऊन जातो, बेडवरती अलगद झोपवतो
डॉक्टर चेकअप वगैरे करतात आणि मेडिसिन्स लिहून देतात, एक इंजेक्शन देतात आणि म्हणतात थोड्या वेळाने ते शुद्धीवर येतील आणि तिकडनं निघून जातात. आता हे सगळं जे काही बाळजाने केलेलं असतं त्यानंतर दुष्यंत अनुसयाची खूप जास्त काळजी घेत असतो. कारण आता समरसुद्धा घरात नसतो आणि हा सगळा प्रकार घडलेला असतो. दुष्यंत अनुसयाचे पाय चेपत असतो आणि अनुसयाला लवकर शुद्धीवर यावं ह्यासाठी प्रार्थना करत असतो. तो म्हणत असतो की हे सगळं काय झालं, बाबासुद्धा घरात नाही आहेत आणि समरसुद्धा. मोठ्या आईची सगळी जबाबदारी आपल्या दोघांवर होती कृष्णा, आणि जर मोठ्या आईना काही झालं तर काय वाटेल बाबांना, काय वाटेल समरला. नाही 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 कृष्णा, अगं जेव्हा हे सगळं घडत होतं तेव्हाच तू मला हाक मारायची होतीस ना. तेव्हा जर मी तिकडे आलो असतो तर ताबडतोब मी हे सगळं काही थांबवून टाकलं असतं. बरं जाऊ दे, आता जे घडलं ते तर बदलता येणार नाही आहे, पण मोठ्या आईना लवकर शुद्ध आली पाहिजे. त्याबरोबर आता हे सगळं काही बाळजा बघत असते आणि आपला लेक आपल्या सवतीची इतकी काळजी घेतो आहे हे बघून बाळजाबाईंना खूपच जास्त त्रास होऊ लागतो. बाळजाबाईंना हे सगळं असह्य होतं. बाळजा दुष्यंतकडे येते आणि दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत अरे काय चाललं आहे तुझं, विसर पडला आहे का तुला? तुझी आई ही बाई नाही, म्या आहे. म्या जन्म दिला आहे तुला, 9 महिने माझ्या पोटात ठेवून जन्म दिला आणि तरी पण तू हे असलं काहीतरी वागायला लागलायस. त्याबरोबर आता समर दुष्यंत हा बाळजाबाईंना सांगत असतो की तुम्ही मला जन्म दिला आहे, हीच तर सगळ्यात मोठी अडचण आहे ना माझी, हीच तर सगळ्यात वाईट गोष्ट आहे. तुम्ही मला जन्म दिला नसतात ना तरच कदाचित चांगलं झालं असतं. तुमच्या पोटी जन्माला आलो हे माझं सगळ्यात मोठं दुर्दैव, सगळ्यात मोठं कमनशीब आहे. असो, आता काहीच बोलू शकतो त्या सगळ्या गोष्टींबद्दल, कारण मुळात काही बोलण्यासारखं शिल्लक कधी तुम्ही काही ठेवलेलंच नाही आहे. जाऊ द्या, हे बघा मला तुमच्याबरोबर ना वाद घालण्यात भांडण करण्यात काहीही रस नाही आहे. ऑलरेडी तुम्ही हे जे काही पराक्रम करून ठेवलेत की नाही ते निस्तरायचे. त्याबरोबर हे सगळं बोलणं ऐकून दुष्यंतचं बाळजाबाईंना खूप वाईट वाटतं. बाळजाबाई आता तिकडनं रडत रडत त्यांच्या खोलीमध्ये निघून जातात. आता कृष्णाने बरोबर ऑब्झर्व केलेलं असतं की बाळजाबाईंना इतर कोणीही अगदी काहीही बोललं तरीही त्यांना काहीच फरक पडत नाही, पण दुष्यंत बाळजाबाईंना अगदी थोडंसं 2 शब्द जरी बोलला तरी मात्र बाळजाबाईंना खूप जास्त वाईट वाटतं आणि बाळजाबाई लगेच नाराज होतात, दुःखी होतात. मग आता कृष्णा ही काही बोलत नाही. तर दुसऱ्या बाजूला बाळजाबाई त्यांच्या खोलीत आलेले असतात. खोलीत येऊन आता बाळजा ही विचार करत असते, हे सगळं त्या कृष्णीमुळं झालं आहे. त्या कृष्णीनंच त्या अनुसयाला परत आणली. जर तिनं हे सगळं केलं नसतं तर जरी माझा पोरगा घर सोडून गेला होता तरी कमीत कमी मॅच त्याची आई आहे एवढं तरी म्हणत होता, पण आता ते सुद्धा नाही आहे. त्यावर दुसऱ्या बाजूला दुष्यंत अनुसयाची चांगली काळजी घेत असतो. अनुसया आता थोड्या वेळाने शुद्धीवर येते. अनुसयाला शुद्धी आलेली बघून मग थोडा वेळ थांबून दुष्यंत आणि कृष्णा अनुसयाच्या खोलीतनं बाहेर पडतात. ते आता तिकडनं निघाल्याच्या नंतर मग आता अनुसया ही लगेच थोड्या वेळाने जरा आवरायला फ्रेश व्हायला जायचं म्हणून तिचं कपाट उघडते टॉवेल घेण्यासाठी. त्यावेळी तिला दिसतं की तिने जी अंगठीची डबी सगळ्यात खाली कोपऱ्यात ठेवली होती ती अंगठीची डबी सगळ्यात वरती आहे. अनुसया विचार करते असं कसं झालं. मग आता ती ताबडतोब ती अंगठीची डबी उघडते, बघते तर काय त्यामधली अंगठी गायब आहे. आता अंगठी गायब बघून अनुसयाला खूप जास्त राग येतो आणि ती म्हणते हे सगळं त्या बाळजाचंच काम असणार. ही अंगठी मला ह्यांनी दिली होती ना, म्हणून जाणून बुजून आणि मुद्दामूनच तिने ही अंगठी चोरलेली असणार. मला अगदी व्यवस्थित माहिती आहे तिची धाव कुंपणापर्यंतच आहे, पण काहीही झालेलं असलं तरी म्या तिला माझी अंगठी चोरू द्यायची नाही. म्या माझी अंगठी परत. आणि मग आता लगेचच अनुसया ही तिकडनं बाळजाकडे येते. ती बाळजाच्या नावाने मोठ्या मोठ्या हाका मारते. बाळजा तिकडे येते आणि म्हणते, ए का उगाच माझ्या नावानं शंकनात फुकायलास, काय झालंय काय, माझ्या लेकाला माझ्यापासून तोडलास, माझं गाव माझ्यापासून हिरावलंस, माझ्या घरावरती ताबा सांगायलास, अजून काही बाकी आहे होय तुझं करायचं. त्यावर अनुसया म्हणते, आधी माझी अंगठी चोरल्यास ती परत कर. बाळजा म्हणते, काय म्या तुझ्या अंगठी चोरल्या? ए बाळजा नाव आहे माझं, बाळजा. कितीतरी वर्ष ह्या 5 गावांवर म्या एकछत्री राज्य केलं आहे, समजलं ना व. माझं एवढं समजा चांगलं असताना मला काय गरज आहे तुझ्या अंगठी चोरायची ग. त्याबरोबर अनुसया म्हणते, ए तुझ्या श्रीमंतीचा डिमका मला नको सांगू, माझ्या अंगठी परत कर. ती अंगठी मला माझ्या नवऱ्यानं लई पिरमानं दिली होती. त्याबरोबर आता कृष्णा त्या दोघींचं भांडण बघून तिकडे येते आणि ते भांडण थांबवण्याचा प्रयत्न करू लागते. ती म्हणत असते, सासूबाई अहो काय चाललंय,
थोरल्या सासूबाई, अहो थांबा की. बाळजाबाई, अहो तुम्ही तरी थांबा. मगाशी दुष्यंत सरकार तुम्हाला ओरडले, नको नको ते बोलले म्हणून वाईट वाटलं होतं ना मग तुम्हासनी. आणि आत्ता पुढच्या घडीला लगेच तुम्ही हे असं भांडण करायला होय अनुसूयाबाईंबरोबर. तुम्हासनी काय वाटतं, तुम्ही हे असं भांडण केलं तर काय दुष्यंत सरकारसनी आवडणार आहे होय? का दुष्यंत सरकार तुम्हासनी माफ करणार आहेत? त्याबरोबर बाळजा म्हणत असते, ए गप ग तू, उगाचच्या उगाच मला अक्कल शिकवू नगस. माझ्या लेकामध्ये आणि माझ्यामध्ये भांडण लावण्याचं कारणच तुम्ही दोघी सासवा सुनात. तुम्ही जाणून बुजून केलं हे समज मला ठावाय. त्याबरोबर मग आता अनुसूया म्हणते, ए तिच्याशी कशाला बोलती, माझ्याशी बोल की. का माझ्याशी बोलण्याची हिंमत नाही होय तुझ्या अंगात? हां बोल बोल, माझ्याशी बोल. त्याबरोबर बाळजा म्हणते, ए म्या कशाला घाबरू ग तुला, म्या काय नाही केलेलं, म्या नाही चोरली तुझी अंगठी. आता हे अंगठीचं प्रकरण सुरू असतं. इतक्यात तिकडे समर येतो. समर आता घरामध्ये पुन्हा एकदा हे असं तडाख्याचं भांडण बघतो आणि म्हणतो, ए बाप रे, काय सुरू काय आहे वहिनी हे सगळं आपल्या घरात? कृष्णे, अगं काय प्रकार काय आहे हा समजा. त्याबरोबर मग कृष्णा म्हणते, अरे बरं झालं समर भावा तू तरी आलास. अरे अनुसूयाबाईंचं असं म्हणणं आहे की बाळजाबाईंनं त्यांच्या कपाटातली अंगठी चोरल्या आणि बाळजाबाईंचं असं म्हणणं आहे की त्यांनी अंगठी चोरल्याच नाही. अनुसूया सासूबाई म्हणतायत की त्या दिसाला मी शिक्षा म्हणून अनुसूयाबाईंना बाळजाच्या अंगावर ते सगळे दागिने घालायला सांगितले, तेव्हा त्या बाळजाचे डोळे फिरले आणि म्हणूनच बाळजानं हे समजा जाणून बुजून केलं. अरे समर, पण आता तूच सांग की काहीतरी सासूबाईंना. अरे ह्या दोघी बी जर नाही ना गप बसल्या आत्ताच्याला तर ह्यो वाद पुढे लई 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 वाढत जाईल. आणि अरे उगाचच्या उगाच सुखासुखी घरामध्ये हा असा कलेश होणं बरोबर नाही. तुला बी ठावा आहे ना मग काहीतरी करायला हवं आपल्याला. म्या मगापासून असणे समजून समजून दमलो, माझं एक बी जुनं ऐकना. आता तूच काहीतरी बोल, तूच काहीतरी बघ की. आता समर ह्याच्या लक्षात येतं की अंगठी चोरली याचा अर्थ नक्की मी जे अंगठी घेऊन गेलो आहे हा सगळा तमाशा त्या अंगठीवर नाही. अरे यार, मला वाटलं नव्हतं का रांगडे पाटलांच्या घरात एवढूशा एका छोट्याशा सोन्याच्या वस्तूवरून इतका मोठा वाद होईल. खरंच आता काय करू, आईला कसं सांगू? आईला जरी खरं सांगायला गेलो की त्या अंगठी मॅच चोरली होती तरी खूप मोठा राडा होईल. आई पण रागवल. नाही नाही, नको नको नको, इतक्यात आईला पण काय सांगायला नगं, मरू दे. तसंपर्यंत समज प्रकरण त्या बाळजावर शेकतंय हे चांगलंच आहे. उलट आजपर्यंत त्या बाळजानं आमचं सगळं काही लुटलंच आहे, लुबाडलंच आहे. एखाद्या न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली तर काय झालं? आत्ता पावतर एवढे गुन्हे केले असतील आणि त्यांची शिक्षा बी तसं पण हिला मिळालीच नसेल. तर आता इकडे कृष्णा म्हणत असते, समर अरे काय रे, काय झालं? असं एकाएकी गप कशापायी बसलास? म्या एवढी तुझ्याबरोबर बोलायलोय, तुला सांगायलोय आणि तू मात्र गप गुम्यावानी उभायस. समर अरे ऐक की, समजव की अनुसूया सासूबाईसनी. अरे समर, बाळजाबाईंनी अंगठी चोरली आहे याचा आपल्याकडं काही बी पुरावा नाही आणि पुराव्याशिवाय एखाद्या माणसावर हे एवढे मोठे धडधडीत आरोप करणं चुकीचं आहे की नाही. समर आता काहीच बोलत नसतो. समर निरुत्तर असतो. कृष्णा समरच्या हाताला धरते आणि म्हणते, समर काय रे, काय झालं? त्यावर मग समर आता भानावर येतो आणि मग समर विचार करतो की नाही नाही नाही, मला असं तंद्री हरवून चालणार नाही, मला व्यवस्थित भानावर राहावं लागणार आहे. हे सगळं मी केलं आहे हे कोणाच्याही लक्षात येता कामा नये. आणि मग आता तो लगेचच बाळजाबाई आणि अनुसूयाला थांबवायचं नाटक करू लागतो. त्याबरोबर कृष्णासुद्धा आता मध्ये येते आणि कृष्णाही त्या दोघींना थांबवत असते. कृष्णा म्हणत असते, हे बघा थांबा की दोघींनी. तसं भी ती अंगठी एवढं काय घेऊन बसलाय त्या अंगठीचं, आपण नवीन अंगठी घेऊ की अनुसूया सासूबाई. अहो तुम्ही जरा थांबा. बाळजाबाई तुम्ही बी जरा गप्प बसा की. पण दोघी पण काही ऐकत नसतात. मग समर आता त्याच्या आईला म्हणतो, आहे अगं जाऊ दे की, घेतली जरी असली त्यांनी अंगठी तरी काय फरक पडतो? एका अंगठीनं आपलं एवढं केवढं नुकसान होणार आहे. अगं जाऊ दे, घरातच राहिली ना वस्तू, मग विषय संपव की. आणि जर त्यांनी अंगठी घेतली असेल तर कवाच्याला तरी त्या अंगठी घालतीलच किती. मग त्यांनी ती अंगठी घातली की त्यानंतर तू तुझ्या अंगठी ओळख. हां बरं, आत्ताला भांडण नको करूस, राहू दे की, भांडण सोडून द्या. त्याबरोबर आता समर वरवरनं बोलतो हे सगळं हे काही कृष्णाच्या लक्षात येत असतं. मग आता कृष्णा ही समरकडे व्यवस्थित बघू लागते. आता ह्या दोघींचं भांडण राहतं बाजूला, कृष्णा समरचंच निरीक्षण करते. कृष्णा आता नोटीस करत असते की समर हा शांत झाला आहे खूप जास्त. समर नेहमीसारखा दिसत नाही आहे, नेहमीसारखा वाटत नाही आहे. नक्कीच काहीतरी गडबड आहे, पण काय? मग आता कृष्णा ही शांतपणे थोड्या वेळाने विचार करते आणि तिच्या लक्षात येतं, मघाशी जेव्हा अनुसूयाबाईंच्या खोलीतून समर बाहेर आला होता तेव्हा समर खूप जास्त घाबरला होता आणि तो खूप लगबगीतसुद्धा होता. मी जेव्हा त्याला विचारलं, समर काय रे, काय झालं, काय चोरी वगैरे केलीस की काय?
त्यावेळी समर घाबरला आणि समरने मला उत्तर देणं टाळलं. हां, म्हणजे तवाच्याला म्या त्याची थट्टा करत होतो, पण समर मात्र बिलकुलच थट्टीच्या मूडमध्ये दिसत नव्हता. समर सिरियस होता. पण मला ही गोष्ट तवा कळली नाही. पण खरोखर माझा अंदाज बरोबर आहे का? खरंच ह्या समद्याच्या मागं समरचाच हात आहे का? नाही तर त्या दिवशी म्या बाळजाबाईसनी समजून सांगितलं की उगाचच्या उगाच कोणावर पण हे असे आरोप करायचे नाही म्हणून, आणि आत्ताच्याला म्याच काहीतरी चुकीचं बोलत असावं. पण नाही, मला राहून असं वाटायलं आहे की हे समद काही समरनं केलं. पण खरोखर हे समद समरनं केलं असेल का? समर पण स्वतःच्याच घरात कशापायी चोरी करत? समरला जर पैसे हवे असते तर त्यांनी अनुसया सासूबाईसनी सांगितलं असतं किंवा दुष्यंत सरकारांना नाहीतर आबांना बोलला असता आणि पैसे त्यानं मागून घेतले असते. चोरी बिरी कशापायी केली असती? पण मग समर जेव्हा मगाच्याला म्या त्याला विचारलं, काय झालं, चोरी बिरी केल्यास का, तेव्हा घाबरलं कशापायी? नक्की काय गडबड आहे, काही कळायला मार्ग नाही आहे. पण एवढं मात्र नक्की की काहीतरी गडबड आहे. पण काय? कृष्णा आता ह्या विचारामध्ये मग्न होते. तिला प्रश्न पडलेला असतो, खरंच ह्या समद्यामागं बाळजाबाई आहेत की एक डाव बाळजाबाईंना कानफाट्या नाव पडलं आहे म्हणून ते पडूनच राहिले? मगाच्याला बी जेव्हा समर घरी आला होता तेव्हा बी समर म्या त्याला भांडण थांबीव बोलत असताना बी तो भांडण थांबवाया पुढं जात नव्हता. ह्या सगळ्याला कारण काय असेल? कृष्णा आता त्या सगळ्या विचारांमध्ये मग्न होते. तर आता इकडे अनुसया आणि बाळजाचं भांडण काही थांबत नसतं. अनुसया म्हणत असते, तूच माझी अंगठी चोरल्यास मला ठावाय, लवकरात लवकर माझी अंगठी परत कर. उगा जादा नाटक करू नकोस. तुला काय वाटायलं, तू अंगठी पळवशील आणि मला कळणार नाही होय? अगं कधी ना कधी तर तू ती अंगठी मिरवाया घालशीलस की, तेव्हा मी बरोबर माझी अंगठी ओळखतो का नाही ते बघ. तर दुसऱ्या बाजूला आता पूजा सोन्याची अंगठी घेऊन घरी आलेली असते. आता तिच्या हातात ती अंगठी असते. ती विचार करते, चला आईला अंगठी दाखवावी आणि आजची आपली कामगिरी सांगावी. मग पूजा आता लगेचच सावित्रीला म्हणते, आई हे बघ काय, आणि ती तिला ती सोन्याची अंगठी दाखवते. सावित्री म्हणते, वा गं, मस्तच आहे की, कितीला घेतलीस? अशा अंगठ्या 20-20 रुपयाला मिळतात ना आपल्या बाजारात. नकली दागिने म्या घालणार नाही म्हणलीस आणि जाऊन घेऊन आलीस ना नकली. त्यावर पूजा म्हणते, ए आई, वेडबीड लागलं आहे का तुला? मी कशाला घालू नकली दागिना? अस्सल प्युअर गोल्ड आहे. त्याबरोबर आता पूजा असं म्हटल्याबरोबर सावित्री तिच्याकडे बघायला लागते. त्याबरोबर पूजा म्हणते, अगं असं काय बघतेस? खरं बोलते मी, प्युअर गोल्ड, रियल गोल्ड, खरी सोन्याची अंगठी आहे ही, 24 कॅरेट. हे बघ. आणि मग ती सावित्रीला ती अंगठी दाखवते. सावित्री म्हणते, अगं होय गं, खरंच की पिला, पण ही खरी सोन्याची अंगठी तुला दिली तरी कुणी? आणि कुठनं आणलीस तू ही अंगठी? पिला, कुणाची चोरली बिरलीस नाही ना व? हे बघा बाई, लहान असताना तू लय अतरंग होतीस, आता पण तसलं काही केलं नाही आहेस ना व? अगं घरला भांडण येईल बाई. त्यावर पूजा म्हणते, आई, मला काय गरज आहे चोरी वगैरे करण्याची? ही अंगठी माझी आहे, माझी स्वतःची. त्यावर सावित्री म्हणते, तुझी? एवढी महागाची अंगठी तुझ्याकडे आली कशी? कुणी पैसे दिले तुला? त्यावर मग पूजा ही लगेचच सावित्रीला सर्व प्रकार सांगते. त्याबरोबर सावित्री म्हणते, वा, अगं पूजे, म्हणजे चांगलाच मासा लागलाय की आपल्या गळाला. वा, लई चांगली गोष्ट आहे. पण पूजे, जरा सावसूतपणे सांभाळून काम कर. नाही, कारण त्याच घरात ती कृष्णा आणि तो दुष्यंत बी राहतोय. आणि तुला माहिती आहे, ती कृष्णा आणि दुष्यंत तर तुझ्या मुळावरच उठल्यात. त्यामुळं त्यांच्यापासून सावधगिरीनं जितकं राहता येईल की नाही तितकं सावध राहा आणि सावधपणीच तुझं काम चालू ठेव. काय? समरकडनं चांगले दागिने, पैसा, अडका सगळं लूट, समजलं ना व? त्यावर पूजा म्हणत असते, आई, तू काही काळजीच करू नकोस. तू फक्त आता बघत बस, मी काय लुटणार आहे त्या समरकडनं. नाही, जर दुष्यंतच्या नाकावर टिचून मी समरला माझं केलं आणि दुष्यंतला त्याची लायकी दाखवून दिली तर बघ, मी सुद्धा नावाची पूजा नाही. मी त्याच्याकडे प्रेमाची भीक मागत असतानासुद्धा त्याने मला लाथाडलं आहे ना. मग आता त्याला समजेल की आता मी काय करू शकते ते. त्याबरोबर आता पूजाला सावित्री म्हणते, पूजे, नेमकं तुझ्या डोसक्यात चाललंय तरी काय? त्यावर पूजा म्हणत असते, आई, तुला पिक्चरच्या आधी टीजर बघूनच पुढे काय घडतं अशी स्टोरी विचारायची असते. याला काय अर्थ आहे गं? थांब ना, हॅव सम पेशन्स, सब्र का फल मीठा होता है. त्याबरोबर मग सावित्री म्हणते, बरं चालतंय,
असू दे ते मिठं फळ असू दे काय. बरं चल आता जा हातपाय धुवून घे, नाश्ता करायला बस चल. त्याबरोबर आता लगेचच ती म्हणते हो आई चालेल. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने